त्याची सुरुवात होते ते म्हणजे आपल्या देवांच्या दर्शनाने। आपण सर्वप्रथम देवपूजा करत असतो आणि त्यानंतर बाकीची कामं। ज्यावेळेस मी गार्डनमध्ये आली तेव्हा झाडांना फुलं बघितली। फुलं बघितल्यानंतर माझं लक्ष गेलं वेलाकडे। तर कसलं वेल बरं, चला बघूया। तर हा आहे कारल्याचा वेल। तर कारल्याच्या वेलाला मला भरपूर कारले लागलेली दिसली। तर काही कारले मी तोडलेली आहे आणि काही आहेत ती छोटी आहेत। मी बघा कुठेपर्यंत चढवलेला आहे। तर मी हा टेरेसवर असा वरती चढवलेला आहे। तर खालून वरपर्यंत गेलेला आहे। कारलं हे कडू जरी असलं तरी सगळ्यांचं आवडीचं असतं। तर कारले तोडून झालेले आहेत। आता तोडायचे आहेत त्या म्हणजे मिरच्या। तर झाडांना थोड्याफार मिरचीसुद्धा लागलेले आहेत। आपल्या गार्डनमध्ये आपण अशा प्रकारे पालेभाज्या जर लावला तर आपल्याला तो सहज उपलब्ध होतो। तर आज म्हटलं चला आपण सगळा जो भाजीपाला निघणार आहे तो थोडा थोडा का असेना तोडूया, कारण आपल्याला अशा प्रकारे घरचा भाजीपाला खायला तर मिळतोच। तर आज बघू शकता ड्रॅगन फ्रूटचा कलर अशा प्रकारे झालेला आहे। तर आता जवळजवळ मला वाटतं एखादा महिना होत आला असेल ह्या फुलाचं आता फळामध्ये रूपांतर झालेलं आहे। त्यानंतर लक्ष गेलं चवळींच्या शेंगांकडे। तर आज बघितलं बापरे एवढ्या शेंगा तर काही दिवसांपूर्वी खूप छोट्या होत्या, पण आज मात्र खूप मोठ्याल्या झालेल्या होत्या। म्हटलं चला आपण आज ह्या सुद्धा तोडूया, कारण आता पितृपक्ष लागणार आहे। पितृपक्षामध्ये आपल्याला अशा प्रकारे भाजीपाला तर हवा असतो, आपण त्यामध्ये मिक्स भाजीसुद्धा बनवत असतो। तर आज मी याचीसुद्धा हार्वेस्टिंग केलेली आहे। आणखी चला आता पुढे बघूया मी काय करणार आहे। तर हे बघा फुलं तोडायला लागली, कारण आता फुलं तर पाहिजे। खरं तर मी कशासाठी आली होती, फुलं तोडण्यासाठी, परंतु माझ्या नजरेस पडला तो म्हणजे भाजीपाला। आता कढीपत्तासुद्धा तोडायचा होता, कारण कढीपत्ता वरणामध्ये कढी बनवण्यासाठी आणि आपण भाजीमध्ये सुद्धा वापरत असतो आणि आयुर्वेदिक आणि शरीराच्या दृष्टीने अगदी चांगल्या प्रकारे आहे। तर त्याची ग्रोथसुद्धा खूप सुंदर झालेली आहे। त्यानंतर इथे आले गवती चहा तोडण्यासाठी। चहा बनवण्यासाठी गवती चहा तर पाहिजेच। तर आपण अशा प्रकारे छोटी मोठी झाडं आणि भाजीपाल्याची झाडं आपल्या गार्डनमध्ये लावू शकतो। एकादशी असो किंवा पौर्णिमा असो, तर आपण अशा तिथींसाठी आदल्या दिवशीच आपण अशा प्रकारे तुळशीपत्र तोडून ठेवत असतो। अशा प्रकारे काही तुळशींची रोपांची मी पानं तोडली, काही वर्षी शेंडेसुद्धा तोडलेली आहेत। यामुळे आपल्या तुळशीच्या रोपाची ग्रोथ अगदी चांगल्या प्रकारे होत असते आणि वास्तूच्या दृष्टीने जेवढी तुम्ही तुळस आपल्या गार्डनमध्ये लावाल किंवा अंगणामध्ये लावाल ना, तेवढं अगदी बेस्ट आहे। तर माझ्याकडे अशी भरपूर झाडं आहेत। त्यामध्ये आता फुलपाखरूसुद्धा दिसलं होतं मला, खूप सुंदर होतं आणि नजर गेली ते म्हणजे टोमॅटोकडे। तर चेरी टोमॅटोचं झाड आहे आणि त्याला एक टोमॅटो पिकलेला निघाला, तो मी तोडलेला आहे। तर माझ्या गार्डनमध्ये अशा प्रकारे एक नाही तर अनेक प्रकारची झाडं आहेत। भाजीपाला तर असा निघाला, परंतु एक सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आपण आपल्या गार्डनमध्ये अशी भाजीपाला किंवा फुलं बघतो ना, तर आपलं मनसुद्धा या फुलांप्रमाणे अगदी प्रसन्न होत असतं आणि हेच एक कारण आहे माझं उत्साही राहण्याचं।